महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपताच सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार असल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर केला आहे. 1 रुपयातली पीक विमा योजना ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली विमा योजना होती. आता मात्र सरकारने निवडणुका संपल्यामुळे ही योजना बंद केली आणि आता शेतकऱ्यांना पैसे भरावे लागणार. पहिले 4 ट्रिगर त्याच्यामध्ये होते. आता एकच ट्रिगर ठेवलाय. पहिल्या ट्रिगरमध्ये असं होतं, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, पेरणी न होणे आणि काढणी पश्चात नुकसान या 4 ट्रिगरला विमा मिळायचा. आता केवळ कापणीच्या वेळी प्रत्यक्ष उत्पादनाच्या तपासणीनुसार पीक विमा योजना देण्यात येणार आहे. त्यामुळे कमीत कमी शेतकऱ्यांना पीक विमा आता यावेळी मिळणार अशी परिस्थिती आहे. या विमा कंपन्यांचं सरकारचं साटलोट आहे. यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्कॅम आहे. लाखो कोटींचा, हजारो कोटींचा भ्रष्टाचार याच्यामध्ये या विमा कंपन्यांकडून झालेला आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की 2014 पासून आतापर्यंत या विमा कंपन्यांचा टेस्ट ऑडिट करा आणि दूध का दूध, पाणी का पाणी करा. लाडक्या बहीण योजनेचं पण असंच करणं. महानगरपालिकेच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या की ही लाडकी बहीण योजना बंद करणार किंवा त्याच्यात काहीतरी अशी काहीतरी अटी शर्ती टाकतील की लोकांना ते मिळणारच नाही. आणि मग पुन्हा जेव्हा निवडणुका येतील 29च्या, तेव्हा मग लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, लाडकी सून योजना, लाडकी मुलगी योजना अशा योजना आणतील आणि लोकांची मतं घेण्याचा प्रयत्न करतील, भूलभुलैया करतील. पण जनता आता हुशार झालेली आहे.